मातंग समाज महाधिवेशनाच्या तयारीसाठी घरकुल चिखली येथे आढावा बैठक संपन्न। पिंपरी चिंचवड शहरातील घरकुल चिखली येथे मातंग समाज महाधिवेशन 2025च्या तयारीसाठी आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली। या बैठकीस लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष लहुश्री कैलास भाऊ खंदारे तसेच महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य आशिष भाऊ कसबे, पुणे जिल्हा पदाधिकारी आणि घरकुल चिखली परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आला। या बैठकीचे आयोजन विजय सोनवले यांच्या मार्गदर्शनाखाली रवी खैरनार, के जुनोनीकर, राहुल मोरे, भगवान शिंदे, आशा जाधव, अरुणा भोसले यांनी केलं होतं। यावेळी बोलताना कैलासभाऊ खंदारे यांनी 1 मार्च 2025 रोजी होणाऱ्या मातंग समाज महाधिवेशनात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन केलं। समाजाच्या हक्कांसाठी व प्रगतीसाठी एकत्र येण्याची संधी असून प्रत्येकानं या महाधिवेशनात योगदान द्यावं असंही त्यांनी यावेळी सांगितलं। बैठकीदरम्यान अधिवेशनाच्या नियोजनासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। समाजाच्या हिताच्या प्रश्नांवर अधिकाधिक लोकांनी एकत्र यावं आणि समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी सहकार्य करावं असं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं। या बैठकीत समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आगामी अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड। काय आवाहन कराल? आज पिंपरी चिंचवडमधील घरकुल वस्तीत या ठिकाणी बोलतो आहे। महाराष्ट्रातील या देशातील सर्व समाज बांधवांना आव्हान वजा विनंती करतोय। येणाऱ्या 1 मार्च 2025 रोजी या महाराष्ट्राच्या सामाजिक सार्वजनिक जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचं एक मातंग समाज महाधिवेशन होते आहे। जवळजवळ स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1905 आणि 1917ला 2 अधिवेशनं झाली होती। स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 40 वर्षापूर्वी एक अल्पसा प्रयत्न झाला, परंतु खऱ्या अर्थाने या देशातलं मातंग समाजाचं अस्तित्व आणि अस्मितेचे गजर करणारी हे पहिलं अधिवेशन या ठिकाणी नोंद होणार आहे। या अधिवेशनाच्या माध्यमातून मातंग समाजाची गेली अनेक प्रलंबित असणारी ज्वलंत प्रश्न मार्गी लागण्याचं काम लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून झालेलं। पुन्हा एकदा शासन दरबारी या समाजाला उभं करण्याचं काम, या समाजाची प्रलंबित असणारी प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने तोडगा निघण्यासाठी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अधिवेशन होते। दिवसभर या समाजाची पारंपरिक व्यावसायिक जी साधनं आहेत, ज्या वस्तू आहेत, जे साहित्य आहेत, त्याच्या निर्मितीचे प्रात्यक्षिक स्टॉल त्या ठिकाणी राहणार आहेत, पुस्तकांचे स्टॉल त्या ठिकाणी राहणार आहेत। आयुष्यमान भारत या योजनेसारखी महत्वाची कार्ड लाखांच्या संख्येने त्या ठिकाणी मोफताची वितरित केल्या जाणार आहेत। आणि खास करून या ठिकाणी मातंग समाजाचे वाजत गाजत नाचत या ठिकाणी ढोल तासे असतील, नगारे असतील, हलगी असेल, संबळ असेल, वेगवेगळे वाद्य प्रकाराच्या माध्यमातून या ठिकाणी सारसबागेतील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्यापासून ही मिरवणूक शोभायात्रा 1 मार्च 2025 रोजी सकाळी दिवसभरापासून हे कार्यक्रम सुरू झालेले असले तरी दुपारी 3 वाजता ही शोभायात्रा अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून तर अधिवेशन स्थळापर्यंत म्हणजे दलभुजा मैदानापर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे। आणि अस्मिता आणि अस्तित्वाचा गजर करून मातंग समाजाच्या अस्तित्व आणि लढ्यासाठी हे निर्णायक उचललेलं पाऊल निश्चितपणाने या ठिकाणी ठरणार आहे। आपला क्रांतिकारी सप्रेम जयलवजी। समाज बांधवांना काय आवाहन कराल? आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या या 7 राज्यातला समाज बांधव या ठिकाणी जागृत करण्याचं काम, संघटित करण्याचं काम आणि 1 तारखेमध्ये या अधिवेशनाच्या माध्यमातून एक संघपणे रस्त्यावर उभं करण्याचं काम या अधिवेशनाच्या माध्यमातून होतंय। मी या देशातल्या सर्व समाज बांधवांना विनंती करेन, या राज्यातल्या सर्व समाज बांधवांना विनंती करेन, या ऐतिहासिक आंदोलनामध्ये, या ऐतिहासिक अधिवेशनाच्या महाकुंभ मेळ्याच्या रूपाने या अधिवेशनाला स्वरूप देण्यासाठी, आपली उपस्थिती दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने वाजत गाजत नाचत या ठिकाणी नटून खटून आपण अधिवेशनामध्ये यावं अशा पद्धतीचं कळकळीचं आव्हान वजा विनंती करतोय।